चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। यंदा 19 एप्रिल 2026 या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजेच कधीही क्षय न पावणारी, कधीही न संपणारी आणि म्हणूनच याला अक्षय तृतीया म्हटलं जातं। अक्षय तृतीया तिथीचं महत्त्वसुद्धा कधीही न संपणार आहे, कारण अक्षय तृतीयेचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जातो। त्यामुळे जर तुम्हाला नवीन घर खरेदी करायचं असेल, वाहन खरेदी करायचं असेल किंवा कुठलीही नवीन खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्या दिवशी अक्षय तृतीया म्हणजे 19 फेब्रुवारी या दिवशी तुम्ही ती खरेदी करू शकता। तुम्हाला नवीन काम सुरू करायचं आहे, त्याचबरोबर काही नवीन गोष्टीचा शुभारंभ करायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेचा दिवस निवडू शकता। यंदा 19 एप्रिलला आहे अक्षय तृतीया। 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कुठलेही मुहूर्त बघायची गरज नसते। या दिवशी तुम्ही लग्न, साखरपुडा, मुंज किंवा इतर कुठलेही धार्मिक शुभ कार्य करू शकता। त्यासाठी तुम्हाला काही बघण्याची गरज नाही। पण तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला जर अक्षय तृतीयेचा खरा लाभ घ्यायचा असेल ना, बघा या तिथीचा खरंच तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ना, तर या दिवशी तुम्ही जप, तप, होम, दान या गोष्टी जर केल्यानं त्याचं पुण्य तुम्हाला अक्षय मिळतं। म्हणजेच कधी न संपणारं पुण्य असतं बरं का। कारण अक्षय तृतीयाचं महत्त्व इतकं आहे, कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कुठलीही गोष्ट करा ती अक्षय राहते। त्यामुळे तुम्ही या 3 गोष्टी तर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा। अक्षय तृतीयेच्या दिवशी बसवेश्वर जयंती असते, परशुराम जयंती असते, तसेच नारायणाची जयंतीसुद्धा या अक्षय तृतीये दिवशी असते, अन्नपूर्णा जयंती असते। म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅस शेगडीच्या सुद्धा पूजा करायला सांगितली जाते। सकाळी उठल्याबरोबर गॅस लावण्याआधी गॅस तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा, नंतर हळदी कुंकू फुलं वाहून गॅसच्या शेगडीची आपल्याला पूजा करावी असं सुद्धा सांगितलं जातं। मग अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते। अन्नपूर्णेची पूजा या दिवशी तुम्ही आवर्जून करावी। तुमच्या देवामध्ये जी छोटी अन्नपूर्णा असेल ना, तर त्या अन्नपूर्णेची सुद्धा पूजा तुम्हाला या दिवशी करायची असते आणि नंतर त्यांना नैवेद्य हा दिवशी आवर्जून तुम्हाला दाखवायचा असतो। या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काय उपायसुद्धा करू शकता। भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असे सांगितले आहे की अक्षय तृतीया ही जी तिथी आहे ना, या तिथीला करण्यात आलेले दान, जप, तप तसेच हे जे काही गोष्टीत ना, ते देव आणि पितर यांच्या प्राप्तीसाठी ते कार्य असतं। म्हणजे ते कधीही व्यर्थ जात नाही, ते अविनाशी असतं, कधीही संपणारं नसतं। म्हणून या दिवशी पितरांसाठी सुद्धा तुम्ही दानधर्म करू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी सुद्धा दानधर्म केले जाते। आयुर्वेदातील औषधी वनस्पतीची लागवड या शुभ मुहूर्त केल्याने त्याच्यामध्ये वाढ होती असं सुद्धा सांगितलं जातं। या तिथीचं महत्त्व खूप आहे बघा। या तिथीचं महत्त्व हिंदू पुराणात खूप असं सांगितलं आहे। त्यामुळे जसं जमेल तसं तुम्ही या तिथी दिवशी या गोष्टी करू शकता। तसेच जैन धर्मामध्ये सुद्धा या तिथीचं व्रत करण्याचं महत्त्व आहे। ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्न पाणी याचं त्याग केला होता आणि व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयांश नामक राजाकडे उसाच्या रसाचं प्राशन केलं होतं आणि त्यानंतर त्या राज्यात कधीही अन्नधान्याचा क्षय पडला नाही। त्यामुळेच अक्षय तृतीयेला यक्षु तृतीया असं सुद्धा म्हटलं जातं। आता तुम्ही म्हणाल हे ठीक आहे, पण या तिथीला दान करा म्हणतात, मग काय दान करायचं? बघा, आता अक्षय तृतीयेला उन्हाळ्याचा दिवस असतो, मग त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही एखादी छत्री दान करू शकता, एखाद्याला चप्पल, बोट हे तुम्ही दान करू शकता, एखाद्याला पाण्याचा माठ तुम्ही दान करू शकता। यथाशक्ती तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही इथं दान करायचं आहे। अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली असे मानलं जातं। त्यामुळे या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची सुद्धा पूजा केली जाते। या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय असतं, म्हणजेच कधी न संपणारं असतं अशी मान्यता आहे। 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने नवीन घरात प्रवेश करणं, नवीन वस्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं हे काम शुभ मानले जातात। या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली होती असं सुद्धा मानतात।
त्यामुळेच असं म्हणतात की महाभारताचा ग्रंथ आजही लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे. महाभारत आपल्याला आजही दिशा दाखवतो. म्हणजे महाभारताची कीर्ती ही कितीही न संपणारी आहे. आणि महाभारताचं जे लेखन व्यासाने केलं ते अक्षय तृतीयेपासून सुरू केलं होतं. यावरून आपल्या लक्षात येईल की अक्षय तृतीयेला सुरू केलेलं काम हे किती लांबपर्यंत टिकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी उपासना करायला सांगितली जाते त्यामध्ये अनेक गोष्ट सांगितली जाते ते आपल्याला करायचे आहे. ती म्हणजे भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. कमीत कमी तुम्ही भगवद्गीतेचा 18वा अध्याय पठण करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. अक्षय तृतीया आपल्या आयुष्यात संपन्नता घेऊन येत असते. ती संपन्नता कायम आपल्या आयुष्यात टिकावी यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म पूजा अर्चना केली जाते. बघा, महाभारतात असा उल्लेख आहे की श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिलं होतं. ते अक्षय पात्र म्हणजेच ते कधीही रिकामं होत नसायचं, कायम अन्नाने भरलेलं असायचं. त्यातूनच पांडवांना अन्न हे मिळत असं, अशी पौराणिक कथासुद्धा ती सांगितली जाते. त्यामुळं अक्षय तृतीयेच्या तिथीचं महत्त्व समजून घ्या आणि तुम्ही अक्षय तृतीयेला दानधर्म करायचा प्रयत्न करा. बघा, अक्षय तृतीयेच्या तिथीला पूजा अर्चना दानधर्म नक्कीच करावा. पण त्याचबरोबर काही नियमसुद्धा आपण पाळले जातात. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात भांडणे कटकटी वादविवाद अजिबात करू नये. त्यामुळे आर्थिक नुकसान होतं, माता लक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा वेळ आपल्या ईश्वरी उपासनेत घालवता येईल तेवढा वेळ ईश्वरी उपासनेत घालावा आणि आपल्याला केशाला परवडेल असेच दानधर्म आपण करा. म्हणजे यथाशक्ती दानधर्म आपल्याला करायचा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जप तप होम हवन हे नक्कीच करा आणि अक्षय तृतीयेचं अक्षय फळ मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते. त्यामुळे या दिवशी ही कामे तुम्ही नक्कीच करा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या आणि अक्षय फळ तुम्हाला प्राप्त हो अशीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.